खूप अशा सुंदर मूर्त्या आहेत आणि मंदिरसुद्धा अतिशय सुबक आणि राजस्थानी पद्धतीनं बनवलेलं आहे. वरती तुम्ही घुमट बघू शकता, किती कलाकुसर चांगले केलेली आहे. वरती तुम्ही घुमट बघू शकता आणि खाली असे 4 मूर्त्या आहेत आणि याच्यावरती सुंदर प्रकारचं डिझाईन केलेलं आहे. कमळमध्ये असलेल्या मूर्त्या आहेत ह्या. हा मंदिराचा परिसर आहे. समोर बघू शकता मंदिर आहे. हा इथून एंट्रन्स आहे समोरचा. ही त्रिशा, नेत्रा, रुचा खेळत आहेत त्या मंदिरामध्ये. अजितनाथ भगवंताची मूर्ती, हत्ती हे त्यांचं चिन्ह आहे, लांछन आहे. हिमल्लीनाथजींची मूर्ती आहे, तीर्थंकर. कलश हे त्यांचं ओळखण्याचं चिन्ह आहे. चिन्ह तुम्ही बघू शकता. संभवनाथजी घोडा हे त्यांचं चिन्ह आहे. त्रिशा आता ह्या मंदिराच्या परिसरामध्ये खेळत आहे. ती लहानपणापासून म्हणजे जेव्हा 1 वर्षाची होती तेव्हापासून ह्या मंदिरात येत आहे त्रिशा. तिचं हे आवडतं मंदिर आहे पार्श्वप्रज्ञानं. ते खूप वेळा ह्या मंदिरामध्ये आलेली आहे. ते नमोकार मंदिर पण म्हणू शकते. म्हण बरं.